नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाटीटी या संदर्भात बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी संबंधित काही प्रश्न मागील भागात आपण 14 प्रश्न बघितले होते। आज आपण त्या पुढील प्रश्न बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 15, अध्ययनात कोणत्या दोन गोष्टीत सहचार्य निर्माण होते? अ. साधन विद्यार्थी, ब. मुख्याध्यापक विद्यार्थी, क. पालक विद्यार्थी, द. उद्दीपक प्रतिसाद। याचं चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 फक्त ड। अभिजात अभिसंधान उपपत्तीवर कशावर आधारित आहे? सहचार्य, प्राणी संवेदना, प्रतिसाद। पर्याय आहेत ब आणि ड, ब व ड, फक्त अ, फक्त क, वरील सर्व। याचं चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 फक्त अ। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17, सरळ परिस्थितीचा विचार करून समस्येचा योग्य ठाव घेऊन उपलब्ध मार्गाचा साधनांचा विचार करून वर कृती घडली तर त्याला रिकामी जागा अध्ययन म्हणतात। रिकामी पर्याय आहेत ब्रह्मदृष्टी, सोप्याकडून कठीणाकडे, क्रमणविध, कृतीयुक्त। याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 ब्रह्मदृष्टी। योग्य जोड्या लावा। एका बाजूला अध्ययन दिले आहे तर दुसऱ्या बाजूला शास्त्रज्ञांची नावं दिलेली आहे। मर्मदृष्टी मूलक अध्ययन, प्रत्नप्रमाद उपपत्ती, अभिजात अभिसंधान, साधक अभिसंधान। दुसरीकडे स्किनर, पेवलोव, थॉर्नडाईक, कोहलर। याचा चूक जोडी असणार आहे पर्याय क्रमांक 2 पहिल्याचं ड, मर्मदृष्टी, कोहलर। प्रत्नप्रमाद पद्धती, थॉर्नडाईक। अभिजात अभिसंधान, पेवलोव। साधक अभिसंधान, स्किनर। याप्रमाणे जोड्या जुळवता येतील। त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, योग्य जोड्या लावा। एकीकडे दिलेले आहे मानसशास्त्राच्या शास्त्रज्ञाच्या जोड्या, दुसऱ्या बाजूला दिल्या आहे त्यांच्यावर प्रतिमाने। पर्याय बांदुरा, स्किनर, जोरेनपूर्ण, हेनरिक वासुबेल। पर्याय आसुबेल अनुदेशन, ज्ञानात्मक उपपत्ती, साधक अभिसंधान, सामाजिक निरीक्षणात्मक। बांदुराचं आहे अध्ययन अनुदेशन, स्किनरचं आहे ज्ञानात्मक उपपत्ती, जेरेमबोरम यांची आहे साधक अभिसंधान पद्धती आणि डेक्रीड आसुबेल यांची सामाजिक निरीक्षण पद्धती। त्यानंतर प्रश्न क्रमांक 20, प्रगती न दिसणाऱ्या आलेख भागास रिकामी जागा म्हणतात। पर्याय आहेत अध्ययन वक्र, समायोजन, पठारावस्था, प्रगती। याचं चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 पठारावस्था। त्यानंतर प्रश्न क्रमांक 21, शिक्षण मानसशास्त्रातील अतिच उत्तम समज दर्शविणारे विधान म्हणजे रिकामी जागा होय। पर्याय आहे शिक्षणात मानसशास्त्रीय तत्त्वांचे उपयोजन केले जाते। मानसशास्त्रात शिक्षण समाविष्ट आहे। शिक्षण म्हणजे मानसशास्त्राचा तत्त्वज्ञानात्मक भाग आहे। मानसशास्त्र म्हणजे शिक्षणाचा उपयोजनात्मक भाग आहे। याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, शिक्षणात मानसशास्त्रीय तत्त्वांचे उपयोजन केले जाते। प्रश्न क्रमांक 22, क्षेत्र ही संकल्पना कोणाच्या उपपत्तीचा अंतर्गत आहे? पर्याय आहे कोहलरच्या, सामाजिक निरीक्षणात्मक, कर्ट लेविनच्या, यापैकी नाहीत। याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 कर्ट लेविनच्या संदर्भात क्षेत्र ही संकल्पना वापरली जाते। प्रश्न क्रमांक 23, रिकामी जागा यांच्या मते ज्ञान संपादन करणे म्हणजे हे शालेय जीवनाचे ध्येय असते। पर्याय आहेत कर्ट लेविन, अल्बर्ट बांडुरा, डेव्हिड आसुबेल, वरील सर्व। याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 डेव्हिड आसुबेल। प्रश्न क्रमांक 24, योग्य जोड्या लावा। एका साईडला प्रयोगातील प्राणी दिलेले आहे, दुसऱ्या साईडला मानसशास्त्रज्ञांची नावे दिली आहेत। तर चिंपॅन्झी, कबूतर, कुत्रा, मांजर, थॉर्नडाईक, पेवलोव, स्किनर, कोहलर, कोपका। तर चिंपॅन्झीचा प्रयोग आहे ड, चिंपॅन्झी, कोहलरने चिंपॅन्झीवर प्रयोग केला। तर कबुतराचा आहे क, स्किनर, कुत्रा थॉर्नडाईक।
कुत्रा प्यावाला सॉरी कुत्रा मांजर थॉर्नडाईक। तर बघता याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 25। डॉक्टर ब्लूम यांच्या प्रभुत्व संपादन उपपत्तीचा एक परिणाम म्हणजे पर्याय आहेत स्वयंअध्ययनावर परिणाम, प्रत्येक शाळेत व उपपत्तीचा वापर, क्षमताधिष्ठित अध्ययन पद्धतीचा वापर। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 क्षमताधिष्ठित अध्ययन पद्धतीचा वापर। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत।